स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. पलूसचे ग्रामदैव श्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रेसाठी शहर सजले. 14 एप्रिल रोजी मुख्य दिवस. पलूसचे ग्रामदैव श्री समर्थ धोंडीराज महाराज यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त संपूर्ण शहर सध्या उत्साहाने नटले असून सर्वत्र भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवार दिनांक 14 एप्रिल पासून सुरू होणारी ही यात्रा शनिवार दिनांक 18 एप्रिल पर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी रंगणार आहे. यात्रेनिमित्त पलूस शहरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिर आणि गादी मठ परिसर सुशोभित करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक तसेच मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले आहेत. ठिकठिकाणी विविध पाळणे, खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल दाखल झाल्याने परिसर गजबजून गेला आहे. बसस्थानकाच्या पाठीमागील मैदानावर लहान मोठ्या झोपाळ्यांसह मनोरंजनाची साधने उभारण्यात आली आहेत. या यात्रेसाठी पलूससह कुंडल, सावंतपूर, सांडगेवाडी, बांबवडे, आंधळी आदी परिसरातील गावांमध्ये उत्साहाचे वातावरण असून भाविक मोठ्या संख्येने पलूसकडे येत आहेत. यात्रेचा शुभारंभ मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता पुसेगाव देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती महंत सुंदरगिरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आरती, महानैवेद्य व महाप्रसाद वाटप करण्यात येणार असून सायंकाळी श्रींची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. रात्री शोभेची दारूकाम आकर्षक ठरणार आहे. यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बुधवारी 15 एप्रिल रोजी लोकनाट्य तमाशा, गुरुवारी 16 एप्रिल रोजी निकाली कुस्त्यांचे मैदान, शुक्रवारी 17 एप्रिल रोजी सायकल स्पर्धा व सारेगमप ऑर्केस्ट्रा, तर शनिवारी 18 एप्रिल रोजी लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच यात्रेपूर्वी शूटिंग बॉल स्पर्धा पार पडली आहे. यात्रेचे आयोजन श्री समर्थ धोंडीराज महाराज सार्वजनिक ट्रस्ट व पलूस नगर परिषद यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. ट्रस्टचे अध्यक्ष भिवाजी पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब फडनाईक, सचिव संतोष पाटील, खजिनदार धनाजी पवार व सर्व विश्वस्त, नगराध्यक्षा सौ संजीवनी पुदाले, मुख्य अधिकारी निर्मला राशीनकर, उपनगराध्यक्ष रोहित दळवी तसेच सर्व नगरसेवक व कर्मचारी यात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. याचबरोबर सक्रियपणे कार्यरत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता तसेच वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून यात्रा शांततेत व सुव्यवस्थित पार पडण्यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. पलूसमधील श्री समर्थ धोंडीराज महाराज मंदिर व गादी मठ हे भाविकांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी वैशाख शुद्ध नवमीला होणारा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदाही यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे.